नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया आजचे वृत्त. तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं फार मोठ्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि तालुक्यामध्ये सध्या जे नुकसान झाले त्यांचा सर्वे चालू आहे, पंचनामे चालू आहेत. माझी शासनाला, प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की जे काही सर्वे आहेत, जे काही पंचनामे आहेत, हे सरसकट करण्यात यावे. शासनाच्या परिपत्रकामध्ये मका, तूर, त्याचबरोबर उडीद, बाजरी अशा तृणधान्याबरोबर ऊस आणि डाळिंब असे वेगवेगळे फळांचे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्या परिपत्रकाचा आधार घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही लोकांची घरं पडलेली आहेत, त्या घरांचासुद्धा पंचनामा करणं गरजेचं आहे. त्यांना त्वरित कुठल्या तरी योजनेतून नवीन घर देणे किंवा पडलेल्या पडझड झालेल्या घरांची दुरुस्तीसाठी त्वरित अनुदान देणे किंवा त्यांना मदत करणं फार गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा विषय आहे की येत्या नोव्हेंबरमध्ये शासनाची शाळा, प्राथमिक शाळा सुरू करण्याचा त्याचा मानस आहे, म्हणजे चालू करण्याची ती शक्यता आहे. अशा वेळेला या अतिवृष्टीमध्ये कित्येक शाळांची पडझड झालेली आहे आणि त्या पडझड झालेल्या शाळेमध्ये आता मुलांना बसण्यासाठी योग्य ती जागा नाही आहे, धोकादायक इमारती बनलेल्या आहेत. त्या सर्व शाळांची, अंगणवाड्यांची सध्या सर्वे करून, पंचनामे करून त्या शाळा त्वरित दुरुस्त करून घेणं फार गरजेचं आहे. प्रशासनाने त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो.